जेवणातला सगळ्यात अवघड पदार्थ म्हणजे खुरगुडी. कारण तो कणी खुसखुशीत व्हावा लागतो, जास्त फुलणारा आणि तोंडात घातल्यानंतर असं विरघळणारा व्हावा असं प्रत्येकाला वाटत असतं. पण त्यासाठी तांदूळ कुठलं घालायचं, किती दिवस कुजत घालायचं, त्यानंतर शिजवायचं कसं, हे सगळं स्टेप बाय स्टेप माहीत नसल्यामुळं काय होते, आपली खुरगुडी बिघडून जाते. हे असं व्हायला नको असं वाटत असेल तर आजचा व्लॉग शेवटपर्यंत बघा. मी आज तुम्हाला कुठलं तांदूळ वापरलं, किती दिवस भिजत घातलं, त्यानंतर वाळवायचं कसं, त्यानंतर दळायचं कसं, हे सगळी प्रोसेस स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, तुमची खुरगुडी अजिबात बिघडणार नाही आणि सगळ्यात अवघड पदार्थ तुम्हाला सोपा होऊन जाईल. तर पहिल्यांदा आता चला सुरुवात करूया. इथं तर मी कधी आज रेशनच्याच तांदळाच्या खुरगुड्या करते. ज्या पहिल्या मी ज्या आपण तळून बघितलेल्या आहेत की ह्या गेल्या वर्षीच्या खुरगुड्या आहेत बघा. आज ही कशा आता वर्ष होत आलं, गेल्या मे महिन्यात केल्या होत्या, जवळजवळ वर्ष होत आलं, तरी पण इतक्या छान फुलतात आणि तोंडात घेतल्यानंतर विरघळतात. आणि त्याही मी कधी रेशनच्याच तांदळाच्या केल्या होत्या. त्यामुळं कधी मी तुम्हाला रेशनच्या तांदळाच्या सांगते. ह्यासाठी कसं असते, कुठलंही मोठं साईजचं तांदूळ घ्या, मग ते कुठलंही चालते. हवळं तांदूळ प्रत्येकाकडेच असतेच असं नाही, आणि ते किती महाग असते ते आपल्याला घ्यायला जमलंच असं नसतं. रेशनचं तांदूळ सगळ्यांच्या घरात असते, त्याच्या होतात पण चांगल्या, फक्त ती बनवण्याची पद्धत व्यवस्थित नीटसर केली पाहिजे. तर इथं पहिल्यांदा मी तांदूळ सगळे कणी निवडून घेतले. त्यानंतर आपल्याला किती करायचे कणी त्याप्रमाणे कणी मोजून घ्यायचं. इथं मी आता तांदळाच्या खुरगुड्या करणार आहे, सालपापड्या, त्यानंतर हंडीपापड वगैरे असं काही करायचं आहेत पदार्थ. त्यासाठी मी एकदमच कणी हे भिजत घालणार आहे. त्यासाठी मी इथं आता मोजून घेतलेलं आहे सगळं तांदूळ. आता इथून पुढची प्रोसेस तुम्हाला सांगते. आपण कणी भात लावताना तांदूळ कसं 2-3 वेळा धुवून घेतो आहे, तसं हे रेशनचा तांदूळ कणी 2-3 वेळा स्वच्छ असं धुवून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं. पाणी तांदळाच्या वरपर्यंत जाईल, इथंपर्यंत पाणी घालायचं. त्यानंतर झाकण लावून ठेवायचं आणि हे बरोबर 7 दिवस भिजत घालायचं आहे. आणि मग 8व्या दिवशी आपण कणी साडी म्हणा, दुपट्टा म्हणा, काही असू दे कापड, असं उन्हामध्ये ते कणी असं वाळवून पसरून ठेवायचं. आणि वाळवून कणी एका दिवसात तांदूळ ते खडखडीत वाळतं. त्यानंतर अगदी बारीक असं दळून घ्यायचं आहे. आता मी इथं काय सांगणार आहे हे महत्त्वाचं ऐकून घ्या. तुम्ही म्हणाल ताई 2-4 दिवस तांदूळ कुजवले तरी चालतात. तसं तर काही जण 3 दिवस कुजवतात, काही जण 5 दिवस कुजवतात, काही जण 6 दिवस कुजवतात. पण मी 7 दिवसच सांगेन. का ते सांगेन, कारण आपल्याला खुरगुडी कशी खुसखुशीत व्हायला पाहिजे, आणि खुसखुशीत तोंडात घातल्यानंतर विरघळणारे अशी जर पाहिजे असेल ना, तर बरोबर 7 दिवस हे तांदूळ कुजवत घालायचं. एवढं लक्षात ठेवा. कोणतरी म्हणते इतक्या दिवसात चालायला तर सगळं चालतं, पण आपल्याला तो पदार्थ व्यवस्थित व्हायला पाहिजे की नाही. म्हणजे वर्षभर आपल्याला डोक्याला म्हणजे बाबा हे असं केलं, बिघडली असं आपल्या डोक्यात राहते. असं होऊ नये असं वाटत असेल ना, तर बरोबर 7 दिवस हे तांदूळ कुजत घाला. फक्त काय करायचं, आता मी आज धुवून घातलेलं कणी हे तांदूळ पाण्यामध्ये, तर दुसऱ्या दिवशी काय करायचं, फक्त वरचं पाणी कणी ओतायचं आणि नवीन पाणी त्यामध्ये घालायचं आणि परत झाकून ठेवायचं. असं 7 दिवस ही प्रोसेस करायची. आजच तांदूळ धुतलेले आहे, उद्या ते परत कणी धुवायचं नाही, हात घालायचं नाही. फक्त वरीच जर पाणी असतं की नाही, ते वरचं पाणी फक्त ओतायचं आणि रोज नवीन पाणी बदलून ठेवायचं. इतकं फक्त लक्षात ठेवा. आता हे मी 2-4 वेळा धुवून कणी असं झाकून ठेवलेलं आहे. आता हे मी रोज पाणी यायचं फक्त वरचं बदलणार, त्यात नवीन पाणी घालणार, असं 7 दिवस ठेवणार. त्यानंतर 8व्या दिवशी हे उन्हामध्ये वाळवून अगदी बारीक कणी असं दळून घ्यायचं. म्हणजे आपलं खुरगुडीचं पीठ तयार होतं. तर तुम्हाला समजलंच असेल, खुरगुडीचा हा बेस कुठल्या पण पदार्थाचा व्यवस्थित असला कणी पदार्थ हा व्यवस्थितच होतो, अगदी छानसर होतं. अशा पद्धतीनं जर तुम्ही तांदूळ कुजवून बारीक केलं की नाही, तुमची खुरगुडी ही अशी मी आता फुलवलेली की नाही, जुनी गेल्या वर्षीचे, तशीच तुमची ह्या वर्षीची देखील रेशनच्या तांदळापासून पण छान होऊ शकते. तर ताईनं आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगा. खुरगुडीच्या पिठासाठीच्या ज्या टिप्स दिलेल्या हे तुम्हाला आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं भांडी भरपूर पडली होती, कारण ते तांदूळ वगैरे निवडत बसलेलो आम्ही, त्यामुळे वेळ झाला. भांडी वगैरे आवरली. इथं ही चटणी गीता काकीला काढून ठेवलेली आहे ना, त्यांना द्यायची राहून गेलेली आहे. एक डब्बूक लागल्या, बिस्किट पाहिजे बरं, बिस्किट पाहिजे. थांब 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 चल 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 चला देतो. चला 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 चला, कसा करतोस बघ. उठ चल.
आता ही संध्याकाळची वेळ आहे, सकाळची तर बाकीची कामं मी पटापटा आवरून घेतली. तुम्हाला काय दाखवलं नाही. आता थोडंसं बाहेर कनी ढगाळ वातावरण झालं आहे. फक्त कनी 4-5च थेंब शिंतडले असतील पावसाचे, बाकी पाऊस नाही. पण गरम तर भरपूर व्हायला लागलेलं आहे. तर इथं मगाशी मी साधी जी कणसं होती की नाही ती थोडीशी कुकरला लावून उकडून घेतली होती मीठ घालून. आणि आता ही स्वीट कॉर्न 2 आहे, तर स्वीट कॉर्न म्हटलं भाजून घ्यायची, कारण ही कनी थोडंसं काही जणांना भाजलेली कणसं आवडतात, काही जणांना उकडलेली कणसं आवडतात. आणि असं घरात असलं की नाही असा प्रकार दिवसभर काही ना काहीतरी दुपारचं लागते. तर त्यासाठी इथं आता चहा झालेला आहे आता आमच्या संध्याकाळच्या वेळेचा. आणि आता मी इथं कणसं भाजायला घेतलेले आहेत. हे बघा, पाऊस तर काय मोठा पडणं झाला. एक मोठा पाऊस पडला की नाही थोडीशी गरमी पण कमी येते असं म्हणतात. पण आमच्याकडं काय अजून मोठा असा पाऊस पडलेला नाही. तुम्ही थोडंसं सकाळी तांदूळ चाळून वगैरे बारीक बारीक कण्या पडलेल्या की नाही ते खारुताई येऊन की नाही खायला लागलेले. कधी पण जे भाजलेले कणीस असतं की नाही स्वीटकॉर्न, त्याला लिंबू आणि थोडंसं तिखट मीठ असं लावून खाल्लं की नाही, आपण बाहेर जे स्टॉलवर विकत भेटतात की नाही सेम तसंच लागतं. ऍक्शन मोडमध्ये येण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात पवार हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. अजित पवार महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. तर 2 पार्टर्समध्ये सहकार्या सुमारे 1 कोटी भारतीयांचे जीव धोक्यात घालू असल्याची टीकाही पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर केली. चला तर मंडळी, आजचा व्लॉग मी इथंच बंद करते. पुन्हा भेटून नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हे भाजलेलं कणीस आहे म्हणून कणी हे असं बुरकुंड राखलं आहे बघा. त्याला असं उकडलेलं कणीस आवडतं. उकडलेलं कणीस असलं की नाही हे पण असलं पण राखत नाही, हे पण खाऊन टाकतं. आता ते पहिल्यांदा उकडलेलं छोटंसं दिलं होतं, ते खाल्लं आहे आणि आता निवांत बसलं. ह्याचे फक्त दाणे दाणे खाल्ले थोडेसे, बसले बघा कसं.